अजबच हे गाव करतं दैत्याची पूजा. हनुमंताचं मंदिर नाही, नाव घेतलं तरी घडतं असं. महाराष्ट्रात अनेक गावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही ठिकाणच्या कथा तर हसायला लावतात. काही गावातील जत्रा यात्राही कमालीच्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आजच्या वैज्ञानिक युगातही त्या परंपरा जपल्या जातात. त्याला कारणही तशीच आहेत. देशभरात देवी देवतांची मंदिरे आहेत. त्यांची पूजा अर्चा केली जाते. दैत्य आणि देव यांचे तंटे होते, त्याचे पुराणात दाखले सापडतात. दैत्य, दानव, राक्षस यांना क्रूर समजले जाते. वास्तवात ते तसे होते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. काही अभ्यासकांचे तसे शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. ते काहीही असले तरी नगर जिल्ह्यात एक गाव असे आहे की जिथे दैत्याची पूजा होते, आणि विशेष म्हणजे त्या दैत्याचे मंदिरही आहे. संबंधित गावालाही त्याच नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो आणि त्याची चांगली 3 दिवसांची यात्रा देखील असते. गावात हनुमंताचं नाव घेतलं की होतं असं. महाराष्ट्रात आपल्याला हनुमानाचं मंदिर नाही असं एकही गाव सापडणार नाही. परंतु हे गाव त्याला अपवाद आहे. गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतो. या अनोख्या गावाचं नाव आहे निंबा दैत्य नांदूर. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगर रांगेत हे गाव वसले आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून परिचित होता. पुराणातही त्याचा उल्लेख येतो. सिद्ध असलेल्या भगवानगडापासून हे गाव हाकेच्या अंतरावर आहे. अशी आहे आख्यायिका. सीतामाईला जंगलात सोडल्यानंतर हनुमान तिच्यासाठी फळं शोधत असतो. एका ठिकाणी त्याला भरपूर फळं दिसतात. तो ती फळं तोडतो. हे निंबादैत्याच्या लक्षात येतं. आपली परवानगी न घेता हा कोण माझ्या राज्यातील संपत्ती चोरतो आहे, असा विचार करून त्याला राग येतो. त्यामुळे निंबादैत्य हनुमानाला युद्धासाठी आव्हान देतो. हनुमानही गदा घेऊन निंबादैत्यावर चालून जातो. त्या दोघांत घनघोर गदायुद्ध होते. या युद्धात दोघेही जखमी होतात. जखमी झाल्यावर निंबादैत्य प्रभू रामांचा धावा करतो. हे पाहून हनुमान आश्चर्यचकित होतो. प्रभू राम येतात, निंबादैत्याला बरे करतात आणि त्याला वरदान देतात, या गावात तुझेच नाव घेतले जाईल. येथे तुझे मंदिरही बांधले जाईल. प्रभू रामाने वरदान दिल्यानंतर निंबादैत्य विचारतो, तुम्ही तर हनुमानाला प्रत्येक गावात मंदिर असेल असे सांगितले आहे, मग येथे त्याचे मंदिर का नाही? त्यावर प्रभुराम उत्तर देतात, हे गाव तुझेच आहे. येथे हनुमानाचे मंदिर असणार नाही आणि त्याच्या नावाचाही उल्लेख होणार नाही. मुलाचंही नाव कोणी मारुती, हनुमान ठेवत नाही. दैत्यनांदूर हे गाव रामायण काळातील परंपरा आजही पाळत आहे. गावातील कोणतीच कुटुंबे आपल्या मुलाचे नाव मारुती, हनुमान किंवा पवन ठेवत नाहीत. या गावातील 75% लोक सुशिक्षित आहेत. ते चांद्यापासून बांधापर्यंतच्या शाळांमध्ये अध्यापन करतात. परंतु गुढीपाडव्याला निंबादैत्याच्या यात्रेला ते हमखास हजेरी लावतात. इथला भूमिपुत्र जरी अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. असे घडले आहेत चमत्कार. गावात श्री निंबादैत्याच्या नावाने सार्वजनिक ट्रस्ट आहे. त्याचे डॉक्टर सुभाष देशमुख हे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टने गावासाठी मोठी समाजोपयोगी कामे केली आहेत. डॉक्टर देशमुख यांनी सांगितलेले अनुभव मजेशीर आणि अद्भुत आहेत. त्यांनी श्री निंबादैत्याला अभिषेक करून विशिष्ट कंपनीची गाडी घेतली. त्या गाडीच्या नावाचा हनुमानाच्या नावाशी साधर्म्य होता. त्या नावावर डॉक्टर देशमुख यांनी स्टिकरही लावले होते. परंतु मात्र महिन्याभरातच त्यांना ती गाडी विकावी लागली. डोंबारी पडला दोरीवरून. डोंबारी हे कसरती करण्यात पटाईत असतात. 2 वर्षांपूर्वी गावात एक डोंबारी आला होता. तो कसरत करून झाल्यावर जय बजरंग किंवा बजरंगबली की जय असा जयघोष करायचा. लोकांनी त्याला गावची परंपरा सांगितली, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळातच तो दोरीवरून पडून बेशुद्ध झाला. त्याला श्री निंबादैत्याच्या मंदिरात नेले आणि तिथे तो शुद्धीवर आला. दुसरा किस्सा तर अजबच आहे. परगावचे लोक मुद्दाम विशिष्ट कंपनीची गाडी घेऊन आले, परंतु जाताना त्यांना ती गाडी चालूच होईना. गावाच्या सीमेच्या बाहेर गेल्यावरच ती चालू झाली. गावात येणारा नवरदेव हनुमान, मारुती किंवा पवन नावाचा नसतो. जर त्याचे नाव असेल तर विवाहापूर्वी त्याचे नाव बदलले जाते. एकदा एका लहान बाळाचे सतत रडणे सुरू होते. अनेक दवाखाने दाखवून झाले तरी उपयोग झाला नाही.
शेवटी शोध घेतल्यावर कळले की त्याच्या खाली असलेल्या अंथरुणाखाली मारुतीचे चित्र आहे. ते काढून टाकल्यानंतर बाळ स्वस्थ झाले. आजच्या विज्ञान युगात या गोष्टी भाकड कथा वाटतील, पण ही वस्तुस्थिती आहे. भलेही ही अंधश्रद्धा वाटू शकते, तरी निंबादैत्य नांदूरच्या गावकऱ्यांसाठी ती श्रद्धा आहे आणि ती त्यांनी मनोभावे जपली आहे. श्री निंबादैत्य महाराज यात्रा महोत्सव तारीख 30 मार्च 2025. स्थळ श्री निंबादैत्य महाराज मंदिर, निंबादैत्य नांदूर, पाथर्डी तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र. भाविकांनो, आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री निंबादैत्य महाराज यांची भव्य यात्रा दिनांक 30 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. या पवित्र दिवशी विशेष पूजा, अभिषेक आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तगणांनी आपल्या कुटुंबासह या पवित्र यात्रेत सामील व्हावे व श्री निंबादैत्य महाराजांची कृपा प्राप्त करावी. स्थान श्री निंबादैत्य महाराज मंदिर, गाव निंबादैत्य नांदूर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. यात्रा महोत्सवात उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा हीच श्री निंबादैत्य महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय श्री निंबादैत्य महाराज.